धुलिवंदन फेस्टिवल तर झाला आहे, पण माझं फेस्टिवल आणखीन बाकी आहे. ते पण आज एकटीचं. चला, चला सांगते काय आहे. तर इथे आज काय झालं, सकाळी मी झोपेमधून उठली, अमूल्याला रेडी केलं, स्कूलमध्ये पाठवलं. त्यानंतर हे सगळं जे आहे ना, माझा पुढचा घरामध्ये समोरचा जो एरिया फ्रंट आहे, तो पूर्ण घाण झालेला होता. म्हणजे कलरनी, मातीने सगळं. आणि ते वॉश करणं मला खूप गरजेचं आहे. मी म्हटलं सहज होऊन जाते. म्हणजे जास्तीत जास्त काय अर्ध्या तासाचं काम असेल, कारण घरामध्ये कोणीच नव्हतं. मी एकटीच होती. म्हणजे एकटी असलं ना, की आपले काम पटकन होतं असं म्हणतात. पण म्हटलं आज आपणच एकटी आहोत तर करूनच बघूया. आणि मी म्हटलं अर्धा तासात तर होऊनच जाणार आहे ना हे सगळं. आणि बघता बघता हे अर्धा तास नाही तर अख्खे माझे 2 तास गेले. म्हणजे हे तर मी पूर्ण जे माझा फ्रंट होता घरासमोरचा तो तर पूर्ण सगळा क्लीन करूनच घेतलेला होता. त्याचबरोबर यांची गाडीसुद्धा मी वॉश करून दिलेली होती, कारण गाडीसुद्धा कलरनी आणि धुळीमुळं पूर्ण घाण झालेली होती. ते सुद्धा मी क्लीन करून घेतली. त्यानंतर वॉश करून ते पुसून सुद्धा दिली होती व्यवस्थित. आणि इकडे आली ना तरी बाथरूम माझं, टॉयलेट आणि तो बाथरूममधला तो एरिया, ते पूर्ण सगळं घाण झालेलं होतं. म्हणजे आज माझी कंबर मोडते का काय असं होणार होतं. म्हणजे खरंच माझी कंबर दुखायला लागली होती त्यानंतर. म्हणजे तुम्हाला काय सांगू, आता हे सगळे कामं करणं काही सोपी गोष्ट नाही आहे. आपल्याला सगळं म्हणणारे राहतात, काही तुम्हाला कोणते कामं असतात, तुम्हाला कोणते कामं असतात. पण ह्या जो आपण जो एक्स्ट्राचा कामाचा जो ढिगाळा आपल्यासमोर पडलेला असतो आणि तो करणं खूप गरजेचं असतं ना, त्यावेळेस आपल्याला कळतं हे आपल्यासाठी खूप सारं काम आहे. पण समोरच्यांना नाही कळणार की हे काम काय आहे, हे काय धुंकीतलं टाकलं आणि झालं व्यवस्थित काम असं असतं. तसं